वीर सावरकर स्मारक ते जय हिंद जलतरण तलाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा। शहरातील वीर सावरकर स्मारक ते जय हिंद जलतरण तलाव परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची तांत्रिक पथकामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली आहे। याबाबतचे सविस्तर निवेदन धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांना देण्यात आले। काही वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता। त्यानंतर मनपाच्या माध्यमातून निविदा काढून ठेकेदाराकडून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले। मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। नुकत्याच पांझरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून नागरिकांच्या करातून खर्च होणाऱ्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे। या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, काँक्रीटची जाडी आणि अटींचे पालन झाले आहे की नाही याची तांत्रिक पथकाद्वारे निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। चौकशीत काम निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि त्याच्याच जबाबदारीवर खर्चातून या रस्त्याची तातडीने व दर्जेदार दुरुस्ती करून घ्यावी। याबाबतचे निवेदन आयुक्तांना देताना भाजपाचे विक्की परदेशी, मयूर शार्दूल, अमोल सूर्यवंशी, स्वामी कुटे, दीपक भागवत, सागर कोडगीर, पंकज धात्रक, भटू गवते, तुषार भागवत आणि गोपाल चौधरी आदी उपस्थित होते। मी तर प्रथमतः आपले सर्व जागरूक पत्रकारांचं पहिले अभिनंदन करू इच्छितो की ते शहरातल्या अनेक कानाकोपऱ्यात फिरून जिकडं भूतकाळात निकृष्ट काम झाले आहे असे कामनिर्देशनास आणून देत आहे। त्यापैकीच हा नदी काठचा संत रविदास महाराजांच्या उद्यानाजवळचा हा रस्ता प्रशासक काळात झालेला आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे उभाटा सेनेच्या एक माजी उमेदवारांनीच हा रस्ता केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी ड्रेनेज लाईनचं जे काम चालू होतं ते मजिप्राच्या अंतर्गत चालू होतं। त्यांनी ही नीट व्यवस्थित प्रेसिंग रोलिंग न केल्यामुळं हा रस्ता काही प्रमाणात धसला गेलेला आहे। तरी आम्ही या ठिकाणी या कामाची पाहणी करण्यासाठी आलेलो होतो भारतीय जनता पार्टी धुळे महानगरच्या वतीने आणि आम्ही आयुक्त साहेबांना एक निवेदन द्यायला जाणार आहोत। त्याच्यात या कामाची निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची ती जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदार असो, अधिकारी असो, कर्मचारी असो, जो कोणी यंत्रणा असेल त्याच्यावर त्यांनी कठोर कार्यवाही करावी आणि तत्काळ या कामाची दुरुस्ती करावी आणि करणार तर या कामाची दखल घेतली गेलेली आहे आणि सदरील काम चालू झाल्याचं आमचं निर्देशनास येत आहे। जरी काम झालं तरी पण आम्ही या कामाच्या पाठीमागे लागणारच आहोत आणि जो याला जबाबदार आहे, जनतेचे जो पैशाचा इकडं गैरउपयोग झाला, दुरुपयोग झाला आहे, त्याच्यात कोण जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित करून नक्कीच आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात लावणार आहे आणि याच्या पुढं असेच जे काम करणार आहेत, निकृष्ट काम करणार आहेत त्यांनाही या माध्यमातून एक भारतीय जनता पार्टीमार्फत इशाराच आहे तर जरी तो ठेकेदार कुठल्याच पक्षाचा असो, कोणाचाही कार्यकर्ता असो तर निकृष्ट दर्जाचं काम हे थांबवलं जाणार नाही आणि जे भूतकाळातही झालेलं आहे तेही आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत।